तास झालेला आहे हा एपिसोड सुरू करून, आणि बरोबर 1 तासांनी इंस्टाग्रामनी त्याचं लिमिट आम्हाला दाखवलेलं आहे की 1 तासानंतर त्या इंस्टाग्राम बंद पडलं. ॲक्च्युली आपण तिथे बदली सुट्टी घेणार होतो, पण इतक्या छान गप्पा रंगलेल्या असतात ना, मैफिल रंगली असते की लक्षातच येत नाही आपल्याला की आपल्याला आता इथे मधली सुट्टी करायची आहे. या आपल्या कवीला पुन्हा एकदा इकडे कनेक्ट करून घेतेय. येस प्रणव, 1 तास झाला आणि इंस्टाग्रामने आपल्याला लिमिट दाखवली, त्यामुळे बंद येस झालेलं येस आहे. येस येस येस. येस येस. कसं आहे ना, म्हणजे अशा अशा गप्पा आहेत ना, किंवा अशा कविता आहेत ना, अशा सगळ्यांनी बसायचं आणि मैफिल करून ऐकायच्या, अशा सगळ्या गप्पा खरंच आहेत. खरंच खरंच. आणि काय होतं ना, म्हणजे आता कार्यक्रमाच्या तयारीसाठी असेल म्हणा, किंवा एक आमचं दर रविवारचं रुटीन आहे की कविता आणि बरंच काही म्हटलं आम्ही जेवढ्यांना शक्य आहे रविवारी तेवढे आम्ही सकाळी जमतो 10 वाजता. काही बाहेरचे मित्र असतात. आठवडी बाजार नावाचा आमचा एक उपक्रम आहे, त्यातली बरेचसे लोक येतात. तर आम्ही जनरल दर रविवारी एक 10-12 लोक भेटतो आणि वा. एकमेकांना कविता ऐकवतो. भरे आपण स्वतः लिहिलेल्या, ऐकलेल्या, किंवा गप्पा होतात. ही फिल्म बघितली, अरे सुंदर आहे, तुम्ही बघा, काय आवडलं, हे आवडलं, ते आवडलं, अशा गप्पा होतात. आणि ह्या गप्पा खूप मिस करतोय मी लॉकडाऊनमुळे. खरंच आहे. अगदी या खरं. सगळ्या नाही तर सगळंच बंद आहे. आणि दुसरा मुद्दा येतो की सगळे लांब लांबच्या टोकाला राहणारे आम्ही सगळे मित्र आहोत. म्हणजे तुषार वगैरे तर रायगडचा आहे, त्यामुळे तो त्याच्या गावी आई गेलाय. विराज शपथ. अगदीच पेठेत राहतो, कसबा पेठेत. पण मी कमाल आहे इकडे बरं का लांब तुमची, राहतो. म्हणजे इतक्या तुमच्या वेगवेगळ्या शेड्यूल्स मधनं पुण्यातल्या एका टोकावरून सगळे एकत्र येऊन तुम्ही काहीतरी वेगळं करताय किंवा तरुणाईला नवं ऍक्च्युली काहीतरी देताय. ऍक्च्युली आणि काय माहिती का तुला, मी आता तू वेगळ्या ह्याचा विषय काढलास म्हणून, आमच्या टीम मधला कोणीच एका करिअरचं हे नाहीये. म्हणजे सगळे जण काहीतरी वेगळं करिअर करतायत. हम्म. सगळे एक एक कोणीतरी सीए होतोय, कोणीतरी एक व्यवसाय करतोय आपापला, कोणीतरी काय आणखीन TCS मध्ये आहे, कोणीतरी डेव्हलपर आहे. असं काय काय भन्नाट शिकतायत सगळे. कोणीतरी साऊंड इंजिनिअरिंग करतंय, क्या बात आहे. काही लोक स्वतः लिहितायत, काही लोक नेटसेटच्या परीक्षा देत आहेत, काही लोक MPSC करतायत. आणि काहीच करिअर मधला काहीच दुवा नाही आहे आमच्यात की साधर्म्य की एका लेवलला येतील. कोणी आता जस्ट ग्रॅज्युएशनला गेलंय. बरेच खूप म्हणजे खूप भिन्न भिन्न प्रकारचे लोक आहेत खरंय. आमच्याकडे. पण एक दुवा आहे, तो म्हणजे गाणी, कविता, तालीम करणं, प्रयोग करणं. आणि प्रयोग नसेल तरी तुम्ही भेटा रे जरा, ऐकवायचं तुम्हाला, मला नवीन चाल सुचली, अरे आपण भेटूयात आणि गाणी वाजवूयात, ओके रात्री भेटूयात सगळे. असं सगळं होत जातं. आणि हे सगळं मिस करतोय खूप मी. म्हणजे म्हणजे आम्ही सहज जरी भेटलो ना की चला पान खायला भेटूया, तिथे सुद्धा आमच्या कवितांवर गप्पा होतात, वा बारीक वा बारीक वा. गोष्टींबाबत. अरे ही चाल बघ, अरे हे गाणं ऐक, हे शंकर एहसान लोहाचं गाणं ऐक, अरे हे बघ, हा हा बँड ऐक. हे हे खूप खूप अमेझिंग गोष्ट आहे. म्हणजे फक्त आपल्याच कविता शेअरिंग, असं नाही, खूप कमाल शेअरिंग खूप होतं खूप सगळ्यांमध्ये. इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग. येस येस आणि येस. लकीली मला दोन्हीकडे, म्हणजे कविता आणि बरंच काही असेल, नाट्यमंडळाचा ग्रुप असेल, मला एक सुंदर शेअरिंग करणारी लोक ती भेटली. जास्त गरजेचं आहे. आणि ऍक्च्युली आणि आर्टिस्ट म्हणून युजली असे असतात की दोन आर्टिस्ट लोकांचं पटत नाही एकमेकात वगैरे. पण नशिबाने अशी लोक मला कुठेच भेटली नाही. सगळी सांभाळून घेणारी, एकमेकांना डेव्हलप करणारी. की म्हणजे कविता आणि बरंच काही नी काय दिलं असं म्हणशील तर, फक्त कवीच असं नाही, एक सेट करणारा माणूस असेल किंवा लाईट्स करणारा माणूस असेल, त्याच्याकडनंही मला ऐकायला मिळतं की प्रणव तुझ्या कवितेत हे रिपिटेटिव्ह होतंय, प्रणव तुझ्या कवितेत हे नीट कर. कौतुक सगळेच करतात, बरोबर आहे. कौतुक चुका करतातच, दाखवणार. कौतुक. आणि हा, चुका म्हणण्यापेक्षा पण तू इथे जास्त लिहू शकतोस, चांगलं, अजून चांगलं लिहू शकतोस, हे हे मला आवडलं. पण हे हे बघ, हे पुन्हा पुन्हा होतं तुझ्याकडनं. हे कवी, म्युझिक मन, सेट मन, लाईट मन, सगळे आम्ही एकमेकांना सांगतो. आणि सिमिलरली त्यांच्या कामाविषयी कवी लोक बोलतात की अरे आपण असा सेट लावला, पण आम्हाला हे बसून जरा ऑड वाटले इथे, मग पुढच्या वेळी आपण हे करून बघूयात का. वैभव कदम असेल आमचं प्रोडक्शन बघणारा, निखिल कदम, प्रणव करे, हो. ही लोक असतील. ह्यांना म्हणजे इक्वली कळतं कवितांमधलं, असं मी म्हणेन की त्यांना अजिबात वृत्त, तंत्र ह्याविषयी गप्पा मारता येणार नाही. पण मला ही कविता का आवडली, मला ही कविता का नाही आवडली, ह्यांची उत्तरं त्यांना खूप चोख मिळतात. आणि ऍक्च्युली. एक आमचं जे खूप काय म्हणतात त्याला, फर्स्ट ऑडियन्स म्हणतात ज्याला, की लोकांना ऐकवण्यापूर्वी तुम्ही कोणाला ऐकवले, तर ही सगळी लोक आहेत आमच्या तालमीत वा जे वा वा. येतात आदल्या दिवशी तालमीत. आणि त्यांना आवडलं तर तुम्हालाही आवडतच. हा आमचा साधा ठोकताळा आमच्यासाठी झालेला आहे. तर तर सामान्य जो म्हणजे कान घेऊन बसलेला व्यक्ती असतो, तो कोणीच
कमाल अभ्यास करून किंवा ते कुठल्या छंदातलं आहे की ते यमक जुळतंय का, ऍक्च्युली हे याचा विचार करणारा नसताच. फक्त ऍक्च्युली तुम्ही जे ऍक्च्युली मांडताय ते त्याला रिलेट करते का आणि मला आवडतंय का. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि तो कसा सगळा अनुभव निर्माण होतोय, म्हणजे म्युझिक आणि वाचनाचा आणि कविता लिहिली आहे त्याचा मिळून, ह्या सगळ्या विषयी ते असतं. सो मला खूप लकी आहे मी की मला असं सर्कल मिळालं सगळीकडे, आणि ते वा वा वा, जमून जातं, ते होतं क्या असं, बात. म्हणजे वा, घडवता येत नाही ते. अगदी खरं अगदी खरं. सगळेजण एक श्वेता नावाची माझी मैत्रीण आहे, ती विचारते की कवी आणि प्रेम याबद्दल काय सांगाल. खरं तर आपला विषय झाला होता मगाशी, तरी येस. सुद्धा अजून काय सांगशील या विषयावर. ओके, हे मगाशी म्हणलं तसं मी की कवी कवी असणे, कवी कम्युनिटीचे काही गुपितं असतात आणि ती फोडायची नसतात बाहेर. पण ठीक आहे, आता परत विचारलं आहे तर प्रेमात पडल्यावर सगळेच जण कवी होतात. जे त्याच्यातनं नरिश करतात स्वतःला, जे टिकवून ठेवतात, ते पुढे लिहायला लागतात. आणि म्हणजे दोन्ही आहे ते. प्रेम हे मोटिवेशन असतंच, पण अगदी. त्याचबरोबर तंत्र आणि सगळं डेव्हलप करणं हे सुद्धा भाग असतो. अर्थात कवी जास्त प्रेमळ असतो, कवी हळवा असतो त्याच्या भावनांविषयी. त्यामुळे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय असतो की तो कवी समजून घेऊ शकतो किंवा समजून घ्यायला हवं. हम्म. म्हणजे जो कविता करतो त्यांनी समजून घ्यायला हव्यात गोष्टी. आणि असं ते सगळं नातं आहे. वा. असं म्हणजे इंटरेस्टिंग आहे खरं तर. हे खूप जुनं आहे आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे की चालत कवी, आलेलं. प्रेम कविता, प्रेमात पडणं हे पुढेही चालू राहील. कवितांचा फॉर्म बदलेल, कवितांचे मांडणी बदलेल, कवितांविषयीचे विचार बदलतील, पण प्रेम आणि कविता यांचं नातं टिकणार नाही. कारण मला असं वाटतं दोन्हीही तितक्याच प्युअर इमोशन्स आहेत. म्हणजे ते तितकंच सत्वाला धरून आहे, सात्विक आहे. हम्म. प्रेम सुद्धा आपल्याला जितकं खरेपणाने वाटतं, कविता सुद्धा तितक्याच खरेपणाने उमलून येते येस जेव्हा येस. आपल्यात तो आणि खरेपणा येतो. ऍक्च्युली आणि कोणीतरी म्हणून ठेवलंय की इफ यू फॉल इन लव्ह विथ पोएट ऑर रायटर देन यू आर रायटर, नेव्हर डाय. पॉसिबली यू कांट डाय. येस. किती कमाल. येस. आता एखादी छान आणखी एक कविता आम्हाला ऐकायला आवडेल. समारोपाकडे येताना मला तुला मग अशी म्हणलं तसं की तंत्राबरोबरच मला मुक्तछंद सुद्धा जास्त लिहायला आवडतं. मी आज खरं मुक्तछंद जास्त ऐकवले, पण एक कुठले ऐकू मला कळत नाही. मुक्तछंद ऐकू का एक त्या मनाने गेय्यक कविता अशी ऐकू? मगाशी एक कमेंट गेय्य आली कविता होती. एखादी. गेय्यकातली एखादी कविता तू ऐकवलीस तरी मिळेल. ओके, ही एक थोडा रेबल ह्याला झोन आहे ह्या कवितेला. आणि मला असं वाटतं की कवी किंवा पोएट मस्ट बी पॉलिटिकल. त्याला काही पॉलिटिकल स्टँड्स असलेच पाहिजेत. कारण अर्थात जेव्हा तुम्ही लिहिता आणि 10 लोक 20 लोक तुमचं ऐकतात, तर ते तुमच्या कविता गुणगुणता, तेव्हा तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही एक स्टँड घ्याल आणि त्याविषयी लिहाल. येस. लोकांना पटेल नाही पटेल ह्या गोष्टी आहेतच, पण काय होतं की जर लोकांना पटलं तर ते तुमची मतं ऍक्सेप्ट करू शकतात, पण जर लोकांना नाही पटलं तर ते तुम्हाला सांगू शकतात की हे का चुकीचं आहे. आणि बरोबर. असं डिस्कशन होऊ शकतं. देर इज अ पॉसिबिलिटी. अर्थात डिस्कशन होऊ शकतं म्हणणं, आणि हे सगळं काय म्हणू आपण त्याला, उपहासात्मक वाटेल, पण असं व्हायला हवं. म्हणजे तुम्हाला एखाद्या साहित्यिकाची मतं पटली नाहीत तर त्याच्याशी डिस्कस करा. का बरोबर. नाही पटली, का हे चुकीचं वाटतंय. म्हणजे ऍज इट इज कोणी कोणाची मतं स्वीकारू नयेत, बरोबर आहे, पण त्यांनी मतं मांडली आहेत ह्याचा अर्थ तो काय त्याची घरं पुढं आणि योग्यच आहे किंवा हे असं नसतं. एक्झॅक्टली. त्याला मे बी ते डिस्कशन मध्ये आणायच्याच गोष्टी की ह्याच्यावर विचार व्हायला पाहिजे. आपण जेव्हा गप्पा मारतो एखाद्याविषयी चर्चा करतो तेव्हा त्याच्याविषयी जास्त विचार होतो आपला. बरोबर. आणि कदाचित आज नाही उद्या पटेल आपल्याला की अरे नाही तो बरोबर बोलत होता. कदाचित काय म्हणतात त्याला, रायटरला कळेल की नाही, कवी माणसाला कळेल की नाही मी हा चुकीचा विचार केला. आणि मला असं वाटतं की फ्रँक दोघांनी तेवढंच असलं पाहिजे. म्हणजे एक रसिक म्हणून आपल्याला एखादी कविता वाचून असं उमगलं की मी चुकीचा विचार करत होतो, तर आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. व्हेरॅज जेव्हा आपण लिहितो, आपण एखादी चुकीची गोष्ट लिहिली त्यावेळी आपल्याला खरी वाटली म्हणून, पण नंतर आपण कन्व्हिन्स झालो की नाही हे चुकीचं आहे, तर आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे जेवढ्या स्ट्रॉंगली आपण आपली मतं प्रमोट करतो. सो जिकडनं हा सगळा विषय निघाला, एक कविता आहे मी गुन्हा केला नव्हता नावाची, सोलापुरात जेव्हा आलो होतो तेव्हा ऐकवली होती. कमाल. इर्षाद. मी गुन्हा केला नव्हता, मी गुन्हा केला नव्हता, मी फाशी जाणार नाही.
मी दयेसाठी सुद्धा कधी अर्ज करणार नाही. वा. मी गुन्हा केला नव्हता, मी फाशी जाणार नाही. मी दयेसाठी सुद्धा कधी अर्ज करणार नाही. दिसतात भोवती डगले, विकलेल्या त्यांच्या निष्ठा. दिसतात भोवती डगले, विकलेल्या त्यांच्या निष्ठा. डोक्यावर गांधी टोपी, मूल्यांची मात्र चेष्टा. वा. या असल्या डगल्यांपुरती मी कधीच झुकलो नव्हतो. या असल्या डगल्यांपुरती मी कधीच झुकलो नव्हतो. मी पुजले जैसे गांधी, डगले मी पुजणार नाही. मी गुन्हा केला नव्हता, मी फाशी जाणार नाही. क्या बात. आपण संविधानाचा ज्या प्रास्ताविक वाचतो शाळेत असताना, हम्म. सगळ्यांनीच ही ओळ वाचलेली असते. हम्म. म्हणतात, आहे हे राज्य लोकांचे, लोकांसाठी. म्हणतात, आहे हे राज्य लोकांचे, लोकांसाठी. पण उरते का हो काही शेवटी त्यांच्या हाती. हा हा हा. म्हणतात, आहे हे राज्य लोकांचे, लोकांसाठी. पण उरते का हो काही शेवटी त्यांच्या हाती. हा खूप ज्वलंत अनुभव आहे खरं तर. हम्म. पक्षांतर होते जेथे सुकण्याच्या आधी शाई. पक्षांतर होते जेथे सुकण्याच्या आधी शाई. त्यात दलबदलू रेड्यांची गीते मी गाणार नाही. मी गुन्हा वा वा. केला नव्हता, मी फाशी जाणार नाही. जाणार नाही. क्या बात. आजूबाजूला आपण अनेकदा बघतो की हम्म. आंदोलनं चालली आहेत, हम्म. मोर्चे निघालेत. पण काय आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे असा प्रश्न अनेकदा पडतो. आणि त्यातूनच आलेलं हे पुढचं नरेटिव्ह. चुटकीसरशी कोणीही कोणीही चुटकीसरशी कोणीही घडवून आणतो बंड. हम्म. चुटकीसरशी कोणीही घडवून आणतो बंड. वर आग धगधगणारी, आतुनी सारे थंड. हा हा हा. चुटकीसरशी कोणीही घडवून आणतो बंड. वर आग धगधगणारी, आतुनी सारे थंड. बंडाला सुद्धा जेथे सहज झुकवता येते. बंडाला सुद्धा जेथे सहज झुकवता येते. मी करीत बसेन बंड, मी झुकणार बिकणार नाही. मी गुन्हा केला नव्हता, मी फाशी जाणार. वा वा वा. पुढच्या कडव्याच्या आधी मी काही बोलत नाही. हम्म. कडवं तुम्हाला जे सांगेल ते बरंचसं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. मिळतील तुम्हाला येथे आदर्श हवे तैसे. मिळतील तुम्हाला येथे आदर्श हवे तैसे. अगदी साधे सोपे अन आवडत्या रंगामधले. मिळतील तुम्हाला येथे आदर्श हवे तैसे. अगदी अगदी साधे सोपे, वाचू नका फार तुम्ही. अगदी साधे सोपे, वरवरचे, आवडत्या रंगामधले. पण जपून थोडे वागा. पण जपून थोडे वागा. घातक ही हलकी व्यसने. ह्या व्यसनांपाठी जाण्या मी बुद्धी विकणार नाही. वा वा वा. केला नव्हता, मी फाशी जाणार नाही. मी दयेसाठी सुद्धा कधी अर्ज करणार नाही. वा वा. क्या बात आहे. वा वा वा. कमाल कमाल कमाल. मयुरी अत्रे यांनी एक फरमाईश केली आहे. प्लीज एके दिवशी आभाळानं ही कविता घे. अरे, मयुरी अत्रे आमच्या कार्यक्रमातले खूप सुरुवातीपासूनची मेंबर आहे. सो ओके. मयुरी, आभाळ कविता. ही कविता पुन्हा एक जो काय म्हणतात त्याला, कॉलेजमध्ये असतो आपण, सगळं छान छान चालू असतं त्या काळातली आहे आणि त्या मूडची. एके दिवशी आभाळाने आभाळाशी मत मांडले. एके दिवशी आभाळाने आभाळाशी मत मांडले. उंचावरून पाहात धरती जीव टांगणे पुरे झाले. एके दिवशी आभाळाने आभाळाशी मत मांडले. उंचावरून पाहात धरती जीव टांगणे पुरे झाले. मग आता काय करायचं तर जमिनीवरती जाऊन पाहू खोल दऱ्या अन उंच गिरी. जमिनीवरती जाऊन पाहू खोल दऱ्या अन उंच गिरी. सागर अवघे तरुण जाऊ साहस सारे गोळा करून. लक्ष ठेवणे वरचे वरती आता नेहमीचेच झाले. उंचावरून पाहत धरती जीव टांगणे पुरे झाले. क्या बात.
दवबिंदू मध्ये जाऊन पाहू किरणांचे ते इंद्रधनु, मोहर त्या अंकुरावरचा भिरभिर उडता भ्रमर बनू. वा वा. आभाळ काय स्वप्न बघतोय तर दवबिंदू मध्ये जाऊन पाहू किरणांचे ते इंद्रधनु, मोहर त्या अंकुरावरचा भिरभिर उडता भ्रमर बनू, लांबून पाहून देखावे हे झुरणे आता पुरे जाहले. लांबून पाहून देखावे हे झुरणे आता पुरे जाहले, उंचावरून पाहत धरती जीवटांगणे पुरे जाहले. क्या बात. निधड्या सैनिकाची छाती नभाएवढी म्हणती काही. निधड्या सैनिकाची छाती नभाएवढी म्हणती काही, पाहून घेऊ तीही म्हणतो करून थोडी वाट वाकडी. आ हा हा. निधड्या सैनिकाची छाती नभा एवढी म्हणती काही, पाहून घेऊ तीही म्हणतो करून थोडी वाट वाकडी. कसं आहे, वर बसूनी दुःख तयांचे शक्यच नाही समजून घेणे, वर बसूनी दुःख तयांचे शक्यच नाही समजून घेणे, उंचावरून पाहत धरती जीव टांगणे पुरे झाले. क्या बात. आणि आभाळ आणि धरतीचं एकमेकांवर बरंचसं प्रेम आहे असं आपण जर गृहीत धरलं तर एकमेकांसमोर तरीही पुरते वसलो लांब आम्ही. एकमेकांसमोर तरीही पुरते वसलो लांब आम्ही, प्रेमाचे हे करार आता निभावणे जमणे नाही. किती पाहत भारी. पाहत तुझ्याकडे, पाहत पाहत तुझ्याकडे मी जीवन अवघे तुला वाहिले, पाहत पाहत तुझ्याकडे मी जीवन अवघे तुला वाहिले, उंचावरून पाहत धरती जीव टांगणे पुरे झाले. एके दिवशी आभाळाशी मत मांडले, वा वा वा. उंचावरून पाहत धरती जीव टांगणे पुरे कमाल कमाल कमाल. अमेझिंग. झाले. हे खूपच कमाल होतं. म्हणजे मयुरीचे मी फार धन्यवाद म्हणेन की इतकी कमाल कविता तिने फरमाईश केली आता. फारच मस्त फारच मस्त. मॅडम आपण जाणारच आहेत शेवटाकडे. मला जाता जाता एक चित्तरंजन भटांची एक कविता ऐकवायला फार आवडेल, कारण मला अवश्य, अवश्य, अवश्य. नुकतीच अगदी 1 ते 2 दिवसांपूर्वी म्युझिशियन आदित्य ओकनी ही कविता मला पाठवली होती चित्तरंजन भटांची. चित्तरंजन भट सुद्धा सुरेश भटांचा मुलगा असेल, ते सुद्धा अत्यंत म्हणजे कमाल. जे ते लिहितात ते सुद्धा मी मगाशी म्हणलं तसं की ह्या लोकांनी लिहावं, आपण वाचत बसावं, वाचत तेवढं पुरेसं बसावं. आहे. अशीच ती कविता आहे. कविता वाचते मी ती. आहे बरेच काही सांगायला मला, काळीचे ठेव तूही ऐकायला मला. आहे बरेच काही सांगायला मला, काळीचे ठेव तूही ऐकायला मला. ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती, ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती, झाला उशीर थोडा वाचायला मला. सुंदर. असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे, असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे, जावे कुण्या दिशेने शोधायला मला. वा. हे खूप छान आहे. आज का रात्र मी अमेची जागून काढली, का रात्र मी अमेची जागून काढली, येणार चंद्र नव्हता भेटायला मला. क्या बात. भेटायला हवे ते का भेटले कधी, भेटायला हवे ते का भेटले कधी, आले नको नको ते बिलगायला मला. वा 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 वा. आणि शेवटचं होतं, हलकेच हात मीही हातात घेतला, हलकेच हात मी हातात घेतला, होतेच शब्द कोठे बोलायला मला. क्या बात आहे, क्या बात आहे. किती कमाल ना, किती कमाल कविता आहे ही चित्तरंजन भेटांची. वा वा वा. अप्रतिम. तर आपण जातोय आपल्या लाईव्ह सेशनच्या एंड कडे. जाता जाता अजून एखादी मगाशी एक फरमाईश आली होती, ती म्हणजे कव्वाली ऐकायला आवडेल अशी प्रियांकाची फरमाईश आली होती. अगं काय प्रॉब्लेम आहे तो सांगतो. देईनी हे तो आमचा खूप प्रयत्न चालला होता की आपण ती कशी ऐकवू शकतो, पण गंमत होते अशी की सगळी लोक आल्याशिवाय तो माहोल ते कव्वालीचा तो फील यायला हवा. एक्झॅक्टली. फॉर दॅट सोलापूरच्या प्रयोगातली कव्वाली रेकॉर्ड केलेली फेसबुकवर आहे, तर ज्यांना ऐकायची असेल त्यांनी माझ्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन ती कव्वाली सर्च ऐकू करा. शकता. मी ती रिपोस्ट शेअर करून ठेवलेली आहे, सो तुम्हाला तिथे ती ऐकता येईल. आम्हालाही खूप आवडलं असतं लाईव्ह सेशन मध्ये येऊन कव्वाली ऐकवायला. बीकेची कविता आहे, बीके. आणि खरं बीके सुद्धा स्वतः इंस्टाग्रामवर नाहीये, त्यामुळे ती सगळ्याच म्हणजे तो सगळी लोक येणं आणि ते सगळं सेट होणं खूप अवघड आहे एकंदर. पण तुर्तास तुम्हाला ती फेसबुकवर ऐकता येईल प्रयोगातलं रेकॉर्डिंग.
ओके ओके, येस येस. मी सगळ्यांना तेच सांगेन की प्रणव आपटेचं जे फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, ते जर तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला खूप काही खजिना तिकडे बघायला ऐकायला अर्थात मिळणार अर्थात आहे. अर्थात आमच्या आणि कार्यक्रमांचे अपडेट्स तिथे असतात, त्यामुळे येस, सोलापूर, पुणे, मुंबई जिथे कुठे आम्ही पुढचा प्रयोग करणार आहोत हो, तिथे तुम्हाला येस. ऐकता आणि येईल. मी मगाशी सगळ्यांना तेच सांगत होते जाताना की मगाच्या लाईव्ह सेशनच्या सुरुवातीला की जेव्हा जेव्हा कधी त्यांना कविता आणि बरेच काहीचे प्रयोग कुठेही लागलेले मिळतील लॉकडाऊनच्या नंतर, तेव्हा अवश्य सगळ्यांनी हे प्रयोग ऐकायचे आहेत. कारण नक्कीच आज नक्कीच एकटा नक्कीच. प्रणव माझ्या बरोबर आहे, जो कविता आणि बरेच काहीचा चेहरा मोहरा आहे. पण अख्खा जो हा ग्रुप आहे साधारण एक 21-22 जणांचा, वीस तर बावीस तो लोकांचा आहे. 20-22 जणांचा, तो सगळ्यांनी जवळून अनुभवलाच पाहिजे, समोरून अनुभवला पाहिजे हा ग्रुप. कारण की नक्कीच खूप नक्कीच. वेगवेगळे आणि ताकदीचे गायक, ताकदीचे कवी, ताकदीचे म्युझिशियन्स त्या येस ग्रुपमध्ये येस आहेत. येस. आणि ते जमून गेलंय ग, म्हणजे आम्हालाही खूप आनंद होतो प्रयोग झाला की आता किती 4-5 महिने झाले जवळपास प्रयोग करता आलेला नाहीये लॉकडाऊनमुळे आणि या सगळ्यामुळे. तर आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत हे सगळं लवकर शांत व्हावं. आणि अर्थात म्हणजे कितीही वाटलं तरी थिएटर्स बंद असणं काय, लॉकडाऊन काय, आपल्या फायद्यासाठीच आहे. अगदी. तर काय म्हणतात त्याला, आपण त्याचा आदर राखला पाहिजे. आणि हम्म. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर आम्ही प्रयोग तर करणारच आहोत, कारण येस येस. आम्हाला इथे उत्सुकता आहे की पुन्हा आमच्यासाठी तो एक नवीन अनुभव असतो. दर महिन्यात एकदा तो आमच्याच कविता नव्याने ऐकता येतात, मित्रांच्या नव्याने. कविता ऐकलेल्या असतात, गाणी ऐकलेली असतात, गाणी बसवताना अनेकदा प्रॅक्टिसमध्ये ऐकलेली असतात. पण प्रयोगात जशी गाणी ऐकता येतात तशी ते रेकॉर्डिंग ऐकून सुद्धा अनुभव मिळत नाही, कारण तो सगळा एक सेट झालेला असतो, तो एक टेम्परामेंट माहोलच असतो. असतो. येस. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्यामुळे आणि मला तर इथला आठवतोय माहोल कविता आणि बरंच खायचा की काय म्हणजे शेवटपर्यंत पब्लिक सोलापूरचा प्रयोग. हल्ली नाही. आणि तुला म्हणजे तुमच्या प्रत्येक कवितेला, प्रत्येक गाण्याला तुम्हाला वन्स मोर सुंदर मिळत सुंदर. होते. आम्ही प्रयोग संपल्या म्हणजे मी आणि बी के शेजारी बसतो, मी तुषार, बी के आणि विराज, आम्ही असे म्हणजे प्रयोग झाला, गाणं संपल्या बी के माझ्या कानात म्हणला की ऐक ना परत करायचा प्रयोग. म्हटलं हो, अरे हा संपू दे, हा संपला खरंय की आम्हाला खरंय परत खरंय. करू. अगदी त्यामुळे अगदी अगदी आम्ही अगदी. इतका तो सगळा माहोल आमच्यासाठी सेट झाला होता ना की म्हणजे प्रयोग होतानाच जाणवत होतं की नाही, आपण इथे परत व्हायचंय, परत यायचं आहे सोलापुरात, इथे हम्म. परत प्रयोग करायचा आहे. आणि म्हणजे तो खूप क्या इंटरेस्टिंग अनुभव बात होता आहे, तो क्या बात आहे. आमच्यासाठी. रिद्धी म्हणते की प्रयोग नाही झाला की बोर होतं म्हणून. खरं. हो, अगदी खरं प्रयोग म्हणजे. खरंच होतं ग. आणि आम्ही एक मेसेजवर व्हॉट्सअपवर सगळे कनेक्टेड असतो, पण तालीम प्रयोग ह्या सगळ्यात ती एक वेगळी मजा असते, वेगळा एक टेन्शन असतं प्रयोगाच्या आधीचं. आणि सगळ्याच गोष्टी असतात ते खरंय खरंय. ते काय म्हणतात मग. असं काही वेळा असंही होतं की आता तुला एक प्रयोगातला छोटा किस्सा सांगेन मी की येस. प्लॅन्ड असतात, तालीम झालेल्या असतात, तालमी खूप झालेल्या असतात, पण तरी काहीतरी चुकतं प्रयोगात, आणि मग ते सांभाळून घेताना मजा येते. तर खरं तर दिग्दर्शक म्हणून फ्लो काढण्याचं काम दर प्रयोगात माझ्याकडे असतं. पण होतं अनेकदा असं की मी फ्लो काढतो, मग मी डिस्कस करतो की तुम्हाला काय वाटतंय अर्थानुरूप. आणि अनेकदा मग काय होतं की 2 कविता असतात त्या एकत्र वाचण्याऐवजी जरा लांब लांब वाचल्या तरी हे सगळ्या खूप टेक्निकल गोष्टींमध्ये जरा चेंजेस येतात, फ्लो लिहिलेला असतो त्यापेक्षा कार्यक्रमाच्या फ्लोमध्ये. आणि अनेकदा होतं असं की 2 कवितांच्या मध्ये गॅप मिळत नाही काही कवींना, त्यामुळे मग ते म्हणतात की अरे नको, माझी ह्याच्या आधीच कविता मी वाचली, सो मी जरा 1-2 कविता नंतर वाचतो वगैरे, असं सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे एका प्रयोगात झालं असं की मी फ्लो काढला होता आणि विराज मला म्हणाला की अरे माझ्या सलग 2 येत आहेत कविता, तर माझी पुढे घेऊयात. म्हणून ओके, इतकं डिस्कशन झालं प्रयोगाच्या आधी आणि हे सगळं सेट होतं. आणि प्रयोगात इंट्रोडक्शन वाचताना मी त्याची कवितामध्ये आहे हे विसरून गेलो, बदललेली प्लेसमेंट असल्यामुळे. आणि इंटरव्हल झाला, निम्मा कार्यक्रम झाला आणि आम्ही सगळे ग्रीन रूम मध्ये भेटलो. कार्यक्रम उत्तम चालला होता. म्हणजे सोलापूरच्या प्रयोगाच्या आधीचा पुण्यातला प्रयोग सुदर्शनला आम्ही केला होता. प्रयोग उत्तम चालला होता, त्यामुळे मी खुश होतो. सगळ्यात छान भेटलो आम्ही सगळे प्रयोग इंटरव्हल मध्ये ग्रीन रूम मध्ये भेटलो. आणि सगळं मी व्यवस्थित सांगतो टीमला की अरे व्यवस्थित होतं बरं का, व्यवस्थित साऊंड व्यवस्थित आहे, सगळं छान चाललंय व्यवस्थित, सगळं सांगितलं मी असं. ओके ओके ओके, एक झाला तो गोल, शांतता झाली. आणि विराजने मला अगदी निरागसपणे विचारलं, प्रणव आपटे, मी ही कविता घ्यायचीच नाहीये का प्रयोगात? की काय झालंय आमदार, मला नाही कळलं काय झालंय. म्हणे अरे मी गजरा नावाची कविता, मी गजरा नाही वाचायची का आजच्या ओ. प्रयोगात? असं की हो, आपण प्लेसमेंट बदलली होती त्याची, मी विसरलो प्रयोगात.
पण अर्थात म्हणजे तो जो काही आणि मग सगळे हसलो आम्ही, ते इंटरेस्टिंग तो सगळा हे वा झाला वा होता. वा. आणि अर्थात मग तिथे आम्ही लगेच पुढच्या ह्याच्यात कुठे ऍडजस्ट करता येईल आणि काय हे सगळं प्लेसमेंट ठरवली. पण तो जो इंटरेस्टिंग हे झालं की थांब, मी विसरलो का तुझी कविता होती मध्ये, आणि मी पुढची कविता चालू केली का म्हणायला. आई तो शपथ. असे किस्से खूप घडतात, असे अनेकदा होतं. पण अर्थात हे तिथल्या तिथे आपल्याला सांभाळून घ्यायचे जमलं पाहिजे. आणि हो, ते हे ते खूप महत्वाचं आहे. आणि मजा जे आहे मगाशी शेवटी या आपण सगळ्यांमध्ये सुद्धा इतकी मजा अर्थात आहे. एक्झॅक्टली मी हेच सांगणार होतो की मगाशी आपण जे म्हणालो की आम्ही प्रयोग मिस करतोय, तर ही सगळी धमाल मिस करतोय आम्ही. धमाल. की तालमीत एखादी कविता चुकीची वाचली जाते की नाही रे आज माझा मूड नाहीये, आज मला कंटाळा आलाय, हे आलाय, आणि हे नाही रे वाच, ही वादवादी असते. मग एखाद्या कवितेतलं कोणीतरी एखादं कडवं गातं म्हणायचं, मग हे का गाळलं, म्युझिकचा क्यू आहे इथे. अरे बरेच शेकडो शेकडो शिकाल. उपद्व्याप असतो त्याच्याकडे. अगदी अगदी ते अगदी सगळे खरं. मिस करतोय. कविता काय, आम्ही घरी नवीन नवीन कविता एकमेकांना व्हिडिओ कॉलवर ऐकवतोच आहोत, फोटो पाठवणं चालू आहे की अरे ही कविता लिहिली, हे लिहिले, ते लिहिलं. पण 20 लोक एकत्र आल्यावर जो एक जी गंमत घडते ऍक्च्युली, ते गमती नाही जमती होत घडतात, ते खरंच घडत नाही. खरंय खरंय. येस. येस, तर मग ह्या सगळ्या गमती जमती आम्हाला लवकर अनुभवायला मिळू देत. नक्कीच आणि नक्कीच. आणि मागच्या म्हणजे सोलापूरच्या प्रयोगासाठी सोलापूरकरांचे सुद्धा आभार. त्यावेळी सुद्धा आम्ही खूप पोस्ट केली होती. मी आत्ताही पुन्हा हे म्हणतो की आपले व्ह्युअर्स बरेचसे सोलापूरमधले असतील. खरं तर आम्हाला म्हणजे कोणी कवी जो लिहितो त्याला जसा रिस्पॉन्स मिळतो त्याने तो अधिक फुलून येतो, अधिक सुंदर अगदी. प्रकारे वाचतो कविता. आणि तो प्रयोग रंगण्यामागे जसे म्हणजे आमची टीम तर काय कविता काही अंशी तेवढीच तयारी करून तेवढीच प्रॅक्टिस करून आलेली होती सोलापूरच्या प्रयोगाला. पण तो जो रिस्पॉन्स आम्हाला मिळत गेला त्याने जो उत्साह आला आम्हाला की अरे नाही हे हे म्हणजे पुण्यात प्रयोग करून आम्ही करून आता एक सोलापूरकर सवय झालेली आहोतच होती. असे, माहितीये का तुला. आम्ही आम्ही लोकांचा उत्साह प्रचंड वाढवतो. अगं खरंच खरंच. आणि हे खूप म्हणजे पुण्यात प्रयोग करून झाल्यानंतर तिकडे आल्यावर मला पर्सनली एक भीती होती की आपल्याला माहिती नाहीये, आपण सोलापूरमध्ये एक नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्ताने असो, स्पर्धा असो, मी कधीच आलो नव्हतो. आणि वैभव सोलापूरचा आहे, तो हो. तिथे नाटक करायचा. तर त्यांनी मला सांगितलं होतं बरंच की अरे नाही नाही काय टेन्शन घेऊ नको, व्यवस्थित काय म्हणतात म्हणजे खूप मजा येईल तुला, एक वेगळा अनुभव येईल. ऑडियन्सचा एक पुन्हा हे असतो की म्हणजे काय म्हणतो आपण, प्रत्येक ठिकाणची लोक वेगवेगळी, त्यामुळे कुठल्या कविता त्यांना आवडतील कुठल्या नाही, बरंच साशंक होतो मी. बरोबर. पण सगळं ते जुळून आलं म्हणजे. आणि खरंच आम्ही सुद्धा आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं की आम्ही एवढ्या चांगल्या कविता वाचू. इतका तो उत्साह आणि हे सगळा तो माहोल सेट झाला ना, खूप खूप समाधान वाटलं होतं आम्हाला त्या दिवशी की अरे नाही ठीक आहे, आपण इतकं चांगलं काम करू शकतो. आता आपली जबाबदारी वाढली की आपण पुढच्या प्रयोगांमध्ये इतकं चांगलं काम करायचं, ही जाणीव निर्माण झाली. आणि म्हणजे खूप खूप सुंदर अनुभव होता. जसा तुम्हाला म्हणजे देशमुख काकांकडनं मी ऐकलं की अरे आम्हाला खूप आनंद मिळाला, समाधानी होत, तसं आम्हालाही म्हणजे वाटलं. आम्ही त्या दिवशीच्या कार्यक्रमावरती पुढचे अनेक आठवडे जगत होते. आम्ही आजही एकत्र बसलो आणि आठवणी काढले की आम्हाला धमाल येते त्या गोष्टीची. त्यामुळे आणि आमचंही हेच झालं की जेव्हा नंतर पुण्यात एक प्रयोग ठरत होता लॉकडाऊनच्या जस्ट आधी, म्हणजे 21 तारखेलाच प्रयोग होता आणि तेव्हापासून लॉकडाऊन झाला. तर त्याच्या डिस्कशनसाठी, त्याच्या तालमीसाठी भेटताना पण आम्ही हाच विचार करायचो की ही कविता आपण कशी वाचली होती, ह्या कवितेला काय होतं, सोलापूरमध्ये कशी वाचली, मग आपण तशी वाचूया, तशी तालीम कर, तसं घेऊन बघ. त्यामुळे ते सगळं आम्ही खूप समाधानी होतो त्या कार्यक्रमात. आणि खूप खूप तो जमून गेला होता, म्हणजे सगळे सेट झालं ते. सो आता लॉकडाऊन संपल्यानंतर प्रायोरिटीने आपण प्रयोग पुन्हा ठरवूयात सोलापूरमध्ये लवकरच. आणि दंगा करूयात. अगदी अगदी लवकर ठरवा, लवकर हे लॉकडाऊन संपू दे अशीच आपण प्रार्थना करूयात. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आम्हाला लाईव्ह बघता येऊ देत, आम्हाला असू देत, पुणेकरांना असू देत, मुंबईकरांना असू देत, जे जे तुमचे श्रोते आहेत, रसिक वर्ग आहे, त्या सगळ्यांना तुम्हाला प्रत्यक्ष बघता आणि अनुभवता येऊ देत. आणि आणखीन एक असतं का, आता बघ आपण लाईव्ह सेशन मध्ये मी कविता ऐकवल्या, पण प्रयोगात जेव्हा मी ऐकवतो तेव्हा ते लोक नंतर येऊन भेटतात आणि मग तेव्हा जी चर्चा होते ना ती खूप इंटरेस्टिंग असते. म्हणजे कोणीतरी कुठल्या तरी कवितेतला एखादा शब्द घेऊन येतो आपल्याकडे, अरे मला ह्या शब्दाची रचना आवडली, आणि आपल्याला असं विचार करावा लागतो 2 मिनिटं की थांब नक्की कुठे आहे हे वाक्य, ओ हा बरोबर ह्या कवितेतले हे. सो हे अनुभव सुद्धा आम्ही मिस करतो, हे डिस्कशन मिस करतो सगळे. कमाल कमाल. खूप मजा येते प्रणव खरंच या सगळ्या गप्पा मारायला. आणि होपसो की आता हे लवकर सगळं संपून आपण भेटूयात आणि तू अशाच भरपूर कविता आणखी तयार कर.
कविता आणि बरंच काही हा 2 तासाचा नाही 4 तास 6 तासाचा कार्यक्रम होऊ देत मोठा. हो नक्कीच नक्कीच आणि करूयात. तुझ्या 4.5 कवितांचं तासाचं. छान पुस्तक लवकर येऊ देत. ते अरे पुस्तक नक्कीच 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 पुस्तक येस अजून वेळ आहे त्याला 1-2 वर्ष लवकर तरी, पण नक्कीच नक्कीच. येस लवकरच असं पुस्तक तयार कर आमच्यापर्यंत आण. आणि येस 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 कविता काव्य क्षेत्रामध्ये जे योगदान तू देतोयस त्याचं योगदान भरभरून योगदान दे आणि आम्हाला भरपूर आनंद देत राहा. नक्कीच 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 नक्की. म्हणजे असं Yes. जड शब्द वापरले की भीती वाटते खरं तर ऐकायला, पण काय कविता ते करायच्या आपलं कविता उगीच मारायचं रे जरा ऐकवायच्या. असं जड शब्द फेकले की मजा येते. काव्य क्षेत्रातलं योगदान वगैरे म्हणण्यापेक्षा कविता करायच्या कविता ऐकवायच्या, दॅट्स इट. येस येस भरपूर कविता कर, भरपूर ऐकव आणि मजा करूयात. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. ओके थँक्यू. आणि प्रणव या लाईव्ह सेशन मध्ये तू आमच्या बरोबर आलास. अरे, आम्हा नक्की. सगळ्यांना तू जवळपास 1.5 तास, आपण ठरवलं होतं की 1 तास हो, हे आपण शेड्यूल हो, करायचं, हो, आणि हो, हो. असं म्हणत 1.5 तास आपलं झालेलं आहे. तास कधी झाला कळलं नाही खरंच आहे. येस त्यामुळे तुझेही खूप खूप धन्यवाद. आणि आपल्यासोबत जे काही आपले सगळे श्रोते आपले होते, दर्शक होते, जे रसिक वर्ग होता, त्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि फरमाईशी दिला त्याबद्दल देखील मनपूर्वक आभार. असेच आपण नक्कीच, रोज नक्कीच. भेटणार आहोत. आभाळ कविता खरं तर माझ्या लक्षातही आली नसती. खूप सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये ती वाचायचो मी, पण त्याहीबद्दल मयुरीचे Yes, आभार नक्की, की ती लक्षात आणून दिली कविता की नाही ही वाच. आणि- राहतंय लोकांच्या लक्षात. हो, हो, हो. लोकांना आवडतं. खरं आहे. क्या बात, बहुत बढिया. मजा आली प्रणव. आता मात्र तिकडे थांबूयात, पुन्हा भेटणारच Yes, आहोत yes. आपण भेटूयात पुन्हा लवकरच. आणि तुझं पण म्हणजे खूप थँक्यू की तू लाईव्ह सेशन्स घेतेयस लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, आणि लोकांपर्यंत रिच आउट होतीस, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जर कोणीच असं काम केलं नाही तर एक ज्याला आपण म्हणतो की आपण लॉकडाऊनचा उगाच एक भीती वाटत राहते आणि सतत तेच विचार येत राहतात. हा म्हणजे माझ्या एक तास डोक्यात का तेच होईना. असते की सतत बाहेरून इतकं निगेटिव्ह कानावरती येते, एकही बातमी चांगली येत नाहीये सतत. त्यामुळे की कुठेतरी एक सकारात्मक लोकांच्या कानावरती पडत राहावं. आणि गंमत काय आहे ग की ह्या बाबतीत आपण बातम्यांकडे दुर्लक्षही नाही करू शकत. म्हणजे आपल्याला नाही ऐकायलाच करू हव्यात शकत. बातम्या. किती ऐकायला आपल्याला वाईट लागणार. वाटलं की अरे आणखीन आज 400 लोक सापडले पॉझिटिव्ह, तरी आपल्याला ते ऐकणं भाग आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय आजूबाजूला चाललंय ना, आपण दुर्लक्ष नाही करू शकत. नाही मला करू असं वाटतं की त्यावेळी हे 2 तास कोणीतरी आहेत. आणि आता सगळेच लोक पुन्हा इंस्टाग्राम लाईव्ह वर येत आहेत, आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की परत ते करावं न करावं. मला असं वाटतं की आपण आर्टिस्ट आहोत, आपण काय म्हणतात सतत काहीतरी थिएटर करत बंद राहावं. केले तर आपण काहीतरी मार्ग शोधू करत राहावं. आणि Actually. अर्थात म्हणजे जेवढे जास्त लोक इंस्टाग्राम लाईव्ह वर येतील जेवढा जास्त विकास होणार आहे या गोष्टींचा. आपण म्हणजे मी स्वतः कधी ह्या माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत गेलेलो नव्हतो. माझ्यासाठी ओल्ड स्कूल थिएटरमध्ये नाटक करायचं, नाटक परफॉर्म करायचं, तिथे प्रयोग करायचं, इतकं साधं विचार होते. पण बरोबर. आता मला हे सगळं एक्सप्लोर करायला मिळालं ह्या निमित्ताने. एक ज्याला म्हणतो की गरज निर्माण झाल्यामुळे गरज शोधाची जननी म्हणतात. गरज ही शोधाची जननी आहे. तर त्यामुळे ती गरज निर्माण झाल्यामुळे ते सगळं समजलं की अरे आपण इथे किती छान काम करू शकतो, अजून काय करू शकतो. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे चालू राहायला पाहिजे. म्हणजे इव्हन बिलकुल. लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा विकेंड्सना किंवा संध्याकाळी रात्री लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण रीच केलं पाहिजे लोकांना. येस सो Yes, इंटरेस्टिंग आहे. तुझेही खूप खूप धन्यवाद मला Thank बोलवल्याबद्दल you. आणि Thank मला you ही so संधी दिल्याबद्दल गप्पा मारायची. आणि काय. आणि बाकी काय करत राहा जे करतेस ते. आम्ही आहोत, कधी काही लागलं. Yes. अगदी मीच असं नाही, कवितांबरोबर कुठल्याही टीम हो मी खूप जणांना तुम्हाला माझा घ्यायचा प्लॅन आहे. ते इकडे मी सगळ्यांना त्रास देणारच आहे त्या बाबतीत. इव्हन रिद्धी देशमुख ही जी आहे ही सुद्धा अगदी काही दिवसात आपल्या बरोबर लाईव्ह असणारच आहे. हक्कानी त्रास द्या आम्हाला. आणि आम्हालाही आवडेल. आता आम्ही कविता सादर करतोय, पण गाणी ऐकवायला आवडतील. काही नक्की. आपण क्या बात तबला आहे. वाजवायला सांगू, चिन्मयला गिटार वाजवायला सांगू, वा वा त्याच वा गोष्टी वा. करता येतील म्हणजे आपल्याला. माझा तोच खरं तर असं होतं की आपण इथे जर खूप जण जमू शकलो असतो या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तर किती मजा आली असती हा, खरं. तीच खरं तर सगळी तीच अडचण आहे की दोघांनाच एका वेळी येता येते. आणि येता पण येतं. हरकत नाही. काही करेंगे. दिवसांचा तर प्रश्न आहे. नंतर Yes. सगळे पुन्हा थिएटर चालू होतीलच. बिलकुल नक्की नक्की. येस येस थँक्यू. थँक्स अ लॉट प्रणव. आणि काळजी घेत राहा. येस. बाय बाय. Thank तुम्ही you. सगळे काळजी घ्या. भेटूयात. बाय. येस मित्रांनो, तर हे लाईव्ह सेशन आपलं इकडेच थांबतंय. आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये. प्रणव आपटे हा आमचा मित्र कवी आज आपल्या बरोबर होता आणि कमाल 1.5 तास आपला हा गेलेलाच आहे. तर उद्याच्या एपिसोडमध्ये माझ्या बरोबर असणार आहे संतूर वादक, ज्याचं नाव आहे निनाद दैठणकर. तर त्याच्यासोबत उद्याचा प्रवास आपल्याला अनुभवायचा आहे. संतूरचं अत्यंत सुरेख वादन तो करतो.
आणि हे वादन तुमच्यापर्यंत आम्ही आणतोय. तुम्हाला ते वादन कसं वाटतंय, काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला सांगाच. उद्याचं लाईव्ह सेशन नक्की अटेंड करा. आणि अर्थातच हा व्हिडिओ, हा एपिसोड तुम्हाला IGTV वरती सुद्धा बघायला मिळेल. माझ्या इंस्टाग्राम पेजवरती IGTV आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटतंय सगळं, आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आणखीही अनेक जण तुमच्या संपर्कातले असतील जे असेच वेगवेगळ्या कला त्यांच्या अंगात आहेत, तर त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. आणि मी त्यांना सगळ्यांना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहील. तेव्हा भेटूच आहे पुन्हा एकदा उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये. किती वाजता काय याबद्दलची माहिती मी तुम्हाला लवकरच कळवेन. आणि अर्थातच निनाद दैठणकर बरोबर, जो आहे संतूर वादक. धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा उद्या.